वनस्पतींच्या जीवनाचा मूळ आधार काय असेल? याचं उत्तर आहे वनस्पती कोशिका. विचार करा, हा एक असा छोटासा कारखाना आहे जो आपल्या संपूर्ण ग्रहावरचा जीवनाला ऊर्जा पुरवतो. चला तर मग आज आपण याच अद्भुत कारखान्याच्या आत एक फेरफटका मारूया. बरं, या फेरफटक्यात आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण पाहू की ही वनस्पती कोशिका इतर कोशिकांपेक्षा वेगळी का आहे. मग आपण तिच्या बाहेरच्या भिंती, आतले ऊर्जा बनवणारे विभाग आणि पाणी साठवणारी टाकी बघू. आणि हो, शेवटी आपण जाणार आहोत थेट कंट्रोल रूममध्ये, जिथून सगळं काही चालतं. चला, तर मग सुरू करूया. वनस्पती कोशिकेमध्ये असं खास काय आहे जे तिला इतरांपेक्षा वेगळं बनवतं? म्हणजे बऱ्याच गोष्टी सारख्या असल्या तरी 3 अशा गोष्टी आहेत ज्या वनस्पती कोशिकेला एकदम खास आणि पॉवरफुल बनवतात. हे बघा, प्राणी कोशिका आणि वनस्पती कोशिकेमध्ये मुख्य फरक काय आहे? वनस्पती कोशिकेकडे या 3 खास गोष्टी आहेत. एक म्हणजे कडक कोशिका भिंत, दुसरं म्हणजे प्रकाश संश्लेषण करणारे क्लोरोप्लास्ट आणि तिसरं म्हणजे एक मोठी सेंट्रल व्हॅक्यूल. आपल्या आजच्या सफरीचा सगळा फोकस याच 3 गोष्टींवर असणार आहे. आता आपण आलोय कारखान्याच्या बाहेरच्या बाजूला. कोणत्याही फॅक्टरीला जशी एक मजबूत भिंत आणि आत बाहेर जाण्यासाठी दरवाजे लागतात, अगदी तसंच वनस्पती कोशिकेलाही तिचं स्वतःचं संरक्षण कवच असतं. चला तर बघूया हे कसं काम करतं. ही आहे कारखान्याची पहिली आणि सगळ्यात बाहेरची भिंत, कोशिका भिंत. ही सेल्युलोज नावाच्या एका पदार्थापासून बनलेली असते आणि ती खूप कडक असते. याच भिंतीमुळे वनस्पतींना त्यांचा तो विशिष्ट आकार आणि मजबूती मिळते. तर ही भिंत फक्त संरक्षणाचं काम नाही करत, ती कोशिकेला एक ठराविक आकार आणि ताकद देते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतून जो पाण्याचा दाब येतो ना, तो सहन करते. खरं तर ह्याच गुणामुळे मोठमोठी झाडंसुद्धा वाऱ्यात ताठ उभी राहू शकतात. किती कमाल आहे ना? बरं, भिंतीच्या आत एक दुसरा दरवाजा सुद्धा आहे, कोशिका झिल्ली. याला आपण एक हुशार गेटकीपर म्हणू शकतो. कोणाला आत घ्यायचं, कोणाला नाही, हे सगळं तो ठरवतो. म्हणजे आयन्स, पोषक तत्व आणि पाणी ह्यांचं आत बाहेर जाणं तो कंट्रोल करतो, ज्यामुळे आतलं सगळं वातावरण व्यवस्थित राहतं. चला, आता आपण कारखान्याच्या आत जाऊया, थेट पॉवर हाऊसमध्ये. इथेच तर खरी जादू होते, जिथे ऊर्जा तयार केली जाते. बघूया तरी सूर्यप्रकाशापासून इंधन कसं काय बनवलं जातं. आणि हे आहेत क्लोरोप्लास्ट. यांना आपण सोलर पॉवरवर चालणारे साखरेचे कारखाने असंही म्हणू शकतो. यांच्यामध्ये क्लोरोफिल नावाचं एक हिरवं द्रव्य असतं आणि हेच द्रव्य सूर्यप्रकाश पकडण्याचं महत्त्वाचं काम करतं. प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया तशी खूप सोपी आहे. आपण 3 स्टेप्समध्ये समजू शकतो. पहिली स्टेप, क्लोरोफिल सूर्यप्रकाश शोषून घेतो. दुसरी स्टेप, मग तो कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचा वापर करतो. आणि तिसरी स्टेप, या सगळ्यामधून ऊर्जेसाठी साखर तयार होते आणि एक बाय प्रॉडक्ट म्हणून ऑक्सिजन बाहेर पडतो, जो आपल्या सगळ्यांसाठी किती महत्त्वाचा आहे हे वेगळं सांगायला नको. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. क्लोरोप्लास्ट साखर तर बनवतात, पण ती कच्च्या स्वरूपात असते. तिला थेट वापरता येत नाही. या साखरेला वापरण्यायोग्य ऊर्जेमध्ये म्हणजे एटीपी नावाच्या एनर्जी पॅकेट्समध्ये बदलण्याचं काम करतात मायटोकॉन्ड्रिया. त्यामुळे खरं तर हे आहेत कोशिकेचे खरेखुरे पॉवर जनरेटर. आपल्या टूअरमधला पुढचा स्टॉप आहे कोशिकेतली एक खूप मोठी रचना. ही जागा साठवणुकीचं आणि आतून आधार देण्याचं दोन्ही काम करते. कधी विचार केलाय का की वनस्पतींना आपल्यासारखं हाडांचं स्केलेटन किंवा सांगाडा नसतो, तरी त्या ताठ कशा उभ्या राहतात आणि त्यांची पानं नेहमी टवटवीत कशी दिसतात? याचं उत्तर आहे सेंट्रल व्हॅक्यूल. ही आहे एक पाण्याने भरलेली मोठी पिशवी. ही पाणी, आयन्स आणि पोषक तत्व साठवून ठेवते. यामुळे एक दाब तयार होतो, ज्याला टर्गर दाब म्हणतात. हा दाब वनस्पतीसाठी जणू एका हायड्रॉलिक सांगाड्यासारखं काम करतो आणि तिला ताठ उभं राहायला मदत करतो. आणि आता आपण आलो आहोत आपल्या टूरच्या शेवटच्या पण सगळ्यात महत्त्वाच्या ठिकाणी, कारखान्याच्या कंट्रोल रूममध्ये, म्हणजे ऑपरेशन सेंटरमध्ये. चला बघूया इथून सगळं कामकाज कसं चालतं. तर ही आहे कारखान्याची मुख्य ऑपरेशन्स टीम. सगळ्यात वर आहे नाभिक म्हणजे सीईओचं ऑफिस, जिथे कंपनीची सगळी ब्लूप्रिंट म्हणजेच DNA असतो. मग आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ही झाली आपली असेंब्ली लाईन, जिथे प्रथिनं आणि बाकी गोष्टी बनतात. तयार झालेला माल पॅक करून पाठवण्याचं काम करतो गॉल्गी ॲपॅरेटस
म्हणजे आपलं शिपिंग डिपार्टमेंट. आणि हो, प्लास्मोडेस्माटा हे कम्युनिकेशन नेटवर्क आहे जे शेजारच्या कोशिकांशी संपर्क साधतं. तर या एवढ्याशा सूक्ष्म कारखान्याचं महत्त्व तरी काय? अहो, खूप मोठं आहे. शेतीचं उत्पादन, पर्यावरणातला कार्बन डायऑक्साईड शोषून घेणं आणि बायो एनर्जीसारख्या गोष्टींचा हा मूळ आधार आहे. इतकंच नाही तर पिकांची क्वालिटी सुधारण्यासाठी आणि त्यांना बदलत्या हवामानानुसार तग धरण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी वनस्पती कोशिकांचा अभ्यास करणं खूपच गरजेचं आहे. जाता जाता एका विचारासोबत थांबूया. विचार करा, जर आपण तंत्रज्ञानाचा वापर करून एक परिपूर्ण म्हणजे परफेक्ट वनस्पती कोशिका डिझाईन करू शकलो, तर अन्न सुरक्षा, ऊर्जा संकट आणि क्लायमेट चेंज सारख्या जगातल्या किती मोठ्या समस्यांवर आपण मात करू शकू.